कुलकर्णी नेमक्या कोण आहेत, त्यांच्याविषयी काही माहिती मिळू शकली आहे का? यामिनी तनिष्का कुलकर्णी यांचे वडील एक व्यावसायिक आहेत. योगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांना काही दिवसांपूर्वीच या संदर्भामध्ये घोषणा केली होती. त्याचवेळी शरद पवार यांच्या कुटुंबियाला जाऊन, संपूर्ण कुटुंबाला जाऊन योगेंद्र आणि तनिष्का भेटले होते. त्यानंतर अजित पवारांच्या कुटुंबियांना देखील जाऊन भेटले होते आणि त्यानंतर आजची एंगेजमेंटची तारीख ठरली होती. आज सकाळी 11:30 वाजता हा सोहळा पार पडला आणि त्यानंतर आता आलेले सर्व गेस्ट जे आहेत ते जायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी काही क्षणांपूर्वीच योगेंद्र आणि तनिष्का हे त्यांची आजी आशाताई आनंदराव पवार यांना सोडायला खाली आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. संपूर्ण पवार कुटुंबीय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित होतं. खासदार सुप्रिया सुळे, त्यांचं कुटुंबीय, यासोबतच शरद पवार, प्रतिभा पवार ह्या देखील काही वेळापूर्वीच या ठिकाणाहून निघाले आहेत आणि या सोहळा आता जवळपास संपल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र पवार कुटुंबीय जे सातत्यानं अनेक वेळा चर्चा असतात एकत्रित येण्यासंदर्भातल्या, मात्र राजकीयदृष्ट्या हे दोन्ही कुटुंब सध्या जरी वेगळी असली तरी जी खासगी कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांना सर्व कुटुंबीय जे आहेत ते उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं. प्रतापराव पवार देखील या ठिकाणी आले होते. पवार कुटुंबातले सर्व शरद पवारांचे भाऊ असतील किंवा अजित पवार त्यांचे भाऊ, संपूर्ण कुटुंबीय या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि आता हळूहळू या कार्यक्रमातून हे सर्व मंडळी जाताना पाहायला मिळतात. असा या घरगुती सोहळ्यासाठी पवार कुटुंबीय अनेक दिवसांनंतर आपल्याला एकत्रित आल्याचं आज यामिनी पाहायला मिळालं. योगेंद्र पवार यासोबतच तनिष्का कुलकर्णी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे जे सर्व गेस्ट आहेत त्यांना या ठिकाणी सोडायला आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. निलेश, ही दृश्य आपण बघतोय, आपल्याला माहितीये निलेश, वेगवेगळे सण समारंभ असोत किंवा वाढदिवस असोत, या सगळ्या वेळेला खरं तर हे पवार कुटुंब एकत्र येत असतं. राजकारण एकीकडे आणि कुटुंब एकीकडे, हे वेगवेगळं ठेवायला पवार कुटुंबाला पद्धतशीरपणे जमलेलं आहे. नक्कीच यामिनी, खरं तर अनेक वेळा अशी टीका होती की हे दोन्ही कुटुंबीय एकत्रित आहेत, पवार कुटुंबीय एकत्रित आहेत. मात्र ज्या वेळेस राजकीय भूमिका घ्यायची वेळ येते त्यावेळेस प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या भूमिका यांना घेतल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीचा म्हणजे विधानसभेचा विचार केला तर लोकसभेचा विचार केला तर विधानसभेला स्वतः योगेंद्र पवार हे अजित पवारांच्या विरोधात उभे होते, तर लोकसभेला खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उभ्या असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या पक्षातून या दोघांना निवडणूक लढल्याचं देखील आपण पाहिलं होतं. आता कौटुंबिक सोहळा आहे आणि कौटुंबिक सोहळ्यासाठी मात्र ही सर्व मंडळी जी आहेत ही एकत्रित आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं पवार कुटुंबियांच्या वतीनं स्पष्ट केलं जातं की राजकीय जी भूमिका आहे ती त्यांची जरी वेगवेगळी असली तरी कुटुंब म्हणून एकत्र आहोत आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी म्हणूनच आम्ही सर्वजण जे आहोत ते उपस्थित असतो आणि त्यामुळेच आजच्या या सोहळ्यासाठी ही सर्व मंडळी जी आहेत ती आपल्याला एकत्रित पाहायला मिळाली. अजित पवार यांचे धाकटे बंधू यांचा मुलगा योगेंद्र पवार आहेत आणि त्यांच्या साखरपुडा सोहळ्यासाठी ही सर्व मंडळी एकत्रित आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आपण पाहतोय खासदार सुप्रिया सुळे आहेत समोर, योगेंद्र पवार आहेत, सुप्रिया सुळे यांची मुलगी देखील आपल्याला या ठिकाणी रेवती पाहायला मिळते आणि संपूर्ण कुटुंबीय जे आहेत ते कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुण्यांना सोडायला या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी निलेश, खरं तर मागे काही महिन्यांपूर्वी शरद पवार पत्रकारांसोबत बोलत असताना ज्या वेळेला योगेंद्र पवार त्यांच्यासोबत उपस्थित होते तेव्हा त्यांनी योगेंद्र यांच्या लग्नाची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी योगेंद्र आणि तनिष्का कुलकर्णी यांनी फोटो सुद्धा सोशल मीडियावरून जाहीर केले होते आणि आज हा त्यांचा साखरपुडा मुंबईमध्ये होतोय. खरं तर योगेंद्र पवार यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाला माळेगावमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं शरद पवार आणि योगेंद्र पवार यांचे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते एकत्रित आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यावेळेस शरद पवारांना योगेंद्र पवार यांना म्हटलं होतं की आता किती दिवस एकटे तुम्ही केक कापणार आहात, पुढचा वाढदिवस जो आहे तो एकत्रित असायला हवा, अशा पद्धतीची इच्छा त्यांना व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्याच्यानं अगदी काही दिवसातच योगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांच्या वतीनं त्यांच्या लग्न संदर्भामध्ये, त्यांच्या एंगेजमेंट सोहळ्या संदर्भामध्ये घोषणा करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आता आपण समोर पाहतोय हे दोघंही या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत. आजच्या या सोहळ्याकडे अनेकांचं लक्ष होतं कारण दोन्ही पवार कुटुंबीय जे आहेत ते एकत्रित या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते आणि त्यानुसार 11:30 वाजता हा सोहळा सुरू झाला आणि 11:30 नंतर ही संपूर्ण मंडळी जी आहे त्या सोहळ्यानंतर आता या ठिकाणाहून आपल्याला निघून जाताना पाहायला मिळत आहेत. खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे कुटुंबीय सदानंद सुळे हे काही वेळापूर्वीच या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत आणि आता माध्यमांशी संवाद साधण्यासाठी हे दोघंही पती पत्नी या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी आपण बघतोय मुंबईमध्ये हा साखरपुड्याचा सोहळा होताना दिसतोय आणि खास हे फोटो सेशन आणि माध्यमांच्या समोर येताना योगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी हे दोघं सुद्धा दिसतात. हा कार्यक्रम नेमका कुठे आयोजित करण्यात आलेला होता, साखरपुड्याचा हा सोहळा?
मुंबईत लोअर परेल परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तनिष्का कुलकर्णी यांच्या घरी लोअर परेलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अगदी मोजक्या कुटुंबियांसोबत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि यासाठी पवार कुटुंबियांमधले सर्व जे त्यांचे नातेवाईक आहेत आणि पवार कुटुंबीय आहेत हे या सोहळ्यासाठी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. या सोहळ्या संदर्भामध्ये त्याची गुप्तता पाळण्यात आली होती आणि त्यानुसार आता हा सोहळा आज पार पडतोय आणि संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहेत ते आज आपल्याला या कार्यक्रमासाठी एकत्र झाल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार हे काही वेळापूर्वी या ठिकाणाहून गेलेले आहेत आणि आता योगेंद्र पवार आणि त्यांचे वडील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी. तर ही दृश्य आपण बघतोय निलेश. खरं तर जय पवार सुद्धा आपल्याला दिसले आणि यंदा पवार कुटुंबियांच्या घरामध्ये 2 वेळा सनई चौघडे वाजताना दिसतील, कारण जय पवार यांचा सुद्धा साखरपुडा झालेला आहे आणि आता युगेंद्र पवार यांचा सुद्धा साखरपुडा पार पडलेला आहे. अभिनंदन तुम्हाला. थँक्यू. चलिए बन कैसे